नमस्कार. 2014 पासून या देशामध्ये पैदा झालेल्या अंधभक्त या जमातीचं नेमकं काय करायचं हा मोठाच गंभीर प्रश्न बनलेला आहे. अतिशय उथळ, अविवेकी आणि विकृत जमात आहे ही. भाजपचा IT सेल रोज सकाळी सकाळी जे पाठवेल ते दिवसभर सगळीकडे पसरवत राहायचं आणि त्यावरती कोणी काही टीका टिप्पणी केली की त्याला आई बहिणीवरनं शिवीगाळ करायची, हाच यांचा एकमेव उद्योग. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपकडे जे करोडो रुपये जमा झालेले असतात त्यातील काही वाटा या ट्रोल धाडींना देण्यासाठी, यांना पोसण्यासाठी राखीव ठेवलेला असतो. या ट्रोल लोकांसोबतच काही काळ काम केलेल्या आणि नंतर त्यांच्यापासून बाजूला झालेल्या स्वाती चतुर्वेदी यांनी याबाबत सविस्तर त्यांच्या येस आय एम ट्रोल या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. भाजपच्या विकृत IT सेलचं सगळं कामकाज कसं चालतं, कशा पद्धतीने मजकुराची निर्मिती होते, कशा पद्धतीने वेगवेगळे खोटे व्हिडिओ तिथे रोज निर्माण केले जातात, ट्रोल लोकांना पैसे पुरवण्याची यंत्रणा कशा प्रकारे उभारण्यात आलेली आहे, हे सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये अनेक संदर्भ आणि पुराव्यांनिशी वाचायला मिळेल. ज्यांना याबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल त्यांनी जरूर हे पुस्तक वाचा. मोदी किंवा भाजपच्या विरोधात कोणी ट्विटर, फेसबुक किंवा इन्स्टा वगैरेवरती काही लिहिलं, यूट्यूबवरती कोणी काही व्हिडिओ बनवलेला, यांच्यापैकी कुणाच्या निदर्शनाला आला की त्याची लिंक लगेच त्यांचे जे खास ट्रोलिंगसाठी निर्माण करण्यात आलेले हजारो व्हॉट्सअप ग्रुप आहेत तिथे शेअर केल्या जातात आणि मग ती जी ट्रोलधाड असते मोदी किंवा भाजपवरती टीका करणाऱ्यांच्या पोस्टवरती किंवा यूट्यूबच्या व्हिडिओंवरती येऊन तुटून पडते. अतिशय खालच्या पातळीवरती उतरून घाणेरड्या कमेंट, अतिशय गलिच्छ शिवीगाळ केली जाते. अनेक लोक या सगळ्या प्रकारांचा धसका घेतात आणि आपलं लिखाण थांबवतात किंवा व्हिडिओ बनवणं बंद करतात. पण आमच्यासारखे काही लोकांना त्यांची ही विकृत कार्यशैली पुरती माहीत झालेली असल्यामुळे आम्ही त्यांच्या त्या ट्रोल धाडीच्या आक्रमणाला अजिबात भीक घालत नाही आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम आम्ही सुरूच ठेवतो. मग ते समजून जातात की इथे आपलं काही चालणार नाही, आपली डाळ इथे शिजणार नाही आणि मग हळूहळू आपल्या नादाला लागण्याचं ते कमी करतात. सुरूच असतं पण कमी होतं. आपण त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तर त्यांना उत्तर देऊ शकत नाही. मग आपण जे काम करतोय त्यातीलच आक्रमकपणा अधिक वाढवला की ते काय समजायचं ते बरोबर समजून जातात. हे सगळं आज सांगण्याचा, प्रपंच करण्याचं कारण घडलं म्हणजे आपले सन्माननीय नरेंद्र मोदींचा ताजा अरब राष्ट्रांचा दौरा. तिथे त्यांनी अबुधाबीमध्ये त्या भव्य स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन केलं वगैरे, ते सगळं आपण पाहिलं. पण त्यानंतर या अंधभक्तांनी इकडे असं काही वातावरण निर्माण करायला सुरुवात केली की बस, एका इस्लामिक राष्ट्रामध्ये इतकं भव्य मंदिर निर्माण झालं ते केवळ आणि केवळ मोदींमुळे. ते UAEचे अरब राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान वगैरे मोदींना वचकून असतात आणि त्यामुळेच त्या मुस्लिमांच्या देशामध्ये आपलं इतकं भव्य मंदिर उभं राहिलं वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक वगैरे सगळीकडे तेच. आता झालं काय की मला तिथली म्हणजे विशेषतः UAEमधली मागील काही वर्षांमधील परिस्थिती वाचून आणि नोकरीच्या निमित्तानं तिथे असलेल्या काही परिचितांकडून ऐकून व्यवस्थित माहिती होती. खुद्द अबुधाबीमधील सगळ्यात जे तिथलं सामाजिक वातावरण आहे त्याची विशेष माहिती होती. विशेषतः 2019 नंतर तिथल्या सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक सर्वसमावेशक धोरण राबवायला कशी सुरुवात केली त्याबाबतचे काही लेख मी वाचलेले होते. त्यामुळे ती सगळी माहिती म्हणजे तिथे आधीपासूनच आपल्या गौतम बुद्धांचा मोठा अगदी भव्य पुतळा महत्त्वाच्या ठिकाणी कसा स्थापित केला गेलेला आहे, ख्रिश्चन लोकांनी तिथे आपलं भव्य चर्च कसं उभारलेलं आहे, ज्यू लोकांसाठी त्यांचं एक भव्य प्रार्थनास्थळ, काय म्हणतात त्याला, सिनेगॉग, ते कसं उभारलं जातं आहे, अंतिम टप्प्यात आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक तिथे आपल्या धर्माची उपासना करू शकतात. जैन धर्मीय लोक तिथे बरेच आहेत आपल्याकडचे, ते त्यांच्या पद्धतीने तिथे पूजा अर्चा उपासना वगैरे करतात. कोणालाही आडकाठी नाही. आणखीनही बऱ्याच धर्माचे लोक आहेत. तर माझा सांगायचा मुद्दा हा होता की तिथे अनेक धर्मियांची सुद्धा पूजास्थानं, धार्मिक स्थळं आधीपासूनच उभी राहिलेली आहेत आणि आता त्यात आणखी हे आपलं मंदिर उभं राहिलं आहे. या सगळ्याचं कारण म्हणजे तिथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या देशाच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी अतिशय व्यावसायिक पद्धतीने सहिष्णू असं धोरण स्वीकारलेलं आहे. खरं तर मोदी तिथे गेले तेव्हा तिथल्या त्या अरब मुस्लिम सत्ताधाऱ्यांमधील या सहिष्णुतेमधून त्यांनी काही बोध घेतला असेल का असा प्रश्न मला पडला. पण अर्थातच त्यांनी तो घेतला नसेलच आणि त्यांचे जे लक्षावधी अंधभक्त आहेत त्यांनी या सगळ्यातून काहीच बोध घेतला नसेलच याची खात्री आहे. त्या संयुक्त अरब अमिरातीसारख्या पूर्णपणे इस्लामी राष्ट्रामध्ये हिंदू मंदिर उभं राहतं, अन्य धर्मियांची मंदिरं किंवा प्रार्थनास्थळं उभी राहतात आणि मोदींच्या अंधभक्तांनो तुम्ही इकडे काय करत असता हो? एक मशीद पाडलीत तुम्ही, परंतु तुमची भूक भागलेली नाही. आता आणखीन 2 मशिदी पाडण्यासाठी तुमचे उद्योग आणि त्या दृष्टीने पूर्वतयारी सगळी सुरू झाली.
त्या UAEच्या इस्लामी किंवा मुस्लिम शासकांमध्ये असलेल्या सहिष्णुतेचा तुमच्यामध्ये कणभर तरी काही अंश आहे काय? तुम्ही तर धर्मांध आणि विकृत आहात. हे आता मी जे तुम्हाला सांगितलं हे सगळं काल मी माझ्या फेसबुक अकाउंटवरती लिहिलं. व्हायरल झाली ती पोस्ट आणि अर्थातच बहुसंख्य लोकांना माझे ते विचारसुद्धा पटले. परंतु मग काही वेळातच अपेक्षेप्रमाणेच या अंधभक्तांच्या ट्रोलधाडी तिथे पोहोचल्या आणि नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची शिवीगाळ, म्हणजे मी त्यांना त्यांची ती हागंदारी म्हणतो, ते सुरू केलं. ते काही वेळाने इतकं गलिच्छ पातळीवरती गेलं आणि वाढलं की शेवटी मला कधी नव्हे ते त्या पोस्टवरती केवळ माझ्या मित्रयादीतील लोकच कमेंट करू शकतील अशी सेटिंग करावी लागली. मी फक्त दाखवून दिलं होतं की तिथे म्हणजे अबुधाबीमध्ये अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळंसुद्धा आधीपासूनच आहेत आणि त्याला तिथल्या सत्ताधाऱ्यांची व्यावसायिक किंवा व्यवहारी म्हणा सहिष्णू वृत्ती कारणीभूत आहे. तर या अंधभक्तांना त्याच्यामध्ये राग येण्याचं काय कारण होतं? याआधीसुद्धा अयोध्येतील राम मंदिराचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यावरती त्यात मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली असती तर बरं झालं असतं. अर्धवट मंदिरामध्ये मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेची घाई कशासाठी असा प्रश्न विचारला तरी या अंधभक्तांनी आई बहिणीवरनं शिवीगाळ केली होती. काय चुकीचं होतं त्या प्रश्नामध्ये? आता परवा भाजपचेच राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलं होतं की मोदींनी अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर जाताना शाहरुख खानला सोबत घ्यायला हवं, कारण आपले जे नौदलाचे माझे 8 अधिकारी ज्यांना त्या कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांना वाचवण्यामध्ये आपल्या केंद्र सरकारची राजकीय कूटनीती यशस्वी ठरत नव्हती. तिकडे शाहरुख खानचा असलेला प्रभाव लक्षात घेऊन मग त्याला हस्तक्षेप करण्याची विनंती केंद्राकडून करण्यात आली होती. शाहरुख खानने ती मान्य करून कतारच्या सत्ताधाऱ्यांना विनंती किंवा जे काय असेल ते केलं आणि मग आपल्या माजी नौसैनिकांची तिकडनं सुटका झाली. हे सगळं कोणी लिहिलं तर भाजपचेच खासदार असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी. ते खरंच असणार असं वाटण्याची 2 कारणं आहेत. त्यातील पहिलं म्हणजे सगळ्या अरब राष्ट्रांमध्ये शाहरुख खानचा प्रचंड प्रभाव आहे, प्रचंड लोकप्रिय आहे तो. दुबईचा तर तो ब्रँड अँबॅसेडर आहे, हे आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना माहिती असणार. तिकडचे सर्व सत्ताधीश आणि शाहरुख खान यांचे संबंध अतिशय स्नेहाचे आहेत, प्रेमाचे आहेत. त्यामुळे जर केंद्राकडून शाहरुखला या बाबतीत हस्तक्षेपाची काही विनंती केली गेली असेल तर त्याने त्या प्रकरणात ती विनंती नक्कीच मान्य केली असेल, कारण तो अतिशय सहृदयी माणूस आहे. आणि दुसरं जे कारण आहे हे सगळं खरं वाटण्यामागचं सुब्रमण्यम स्वामींनी लिहिलेलं ते म्हणजे त्याच्या मुलाला, शाहरुख खानच्या मुलाला अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये ज्याने नाहक अडकवलं आणि मग त्याला सोडण्यासाठी ज्याने मोठी खंडणी मागितली त्या समीर वानखेडे या अधिकाऱ्याभोवती आता त्या प्रकरणामध्ये फास आवळला जातोय. पुन्हा CBIने गुन्हा दाखल केल्यावर आता EDने सुद्धा त्या वानखेडेवरती गुन्हा दाखल केला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं नव्हे तर EDचं दिल्लीतील मुख्य कार्यालय हे प्रकरण हाताळतं आहे आणि पुढची कारवाई करतं आहे. वानखेडे याविरोधात कोर्टात गेलेत, मात्र कोर्टाने त्यांना तात्पुरता काही दिवसांचा दिलासा दिला आहे. परंतु ज्या गतीने वानखेडेंच्या विरोधात कारवाईचा फास आता आवळला जातोय नव्याने ते पाहिल्यावरती मी तुम्हाला मदत करतो पण माझ्या मुलाला नाहक अडकवून त्याला बदनाम करून माझ्याकडून खंडणी मागणाऱ्यावरती कारवाई व्हायला हवी अशी काही अट किंवा विनंती शाहरुख खानने केंद्रासमोर जर केली असेल तर आणि तसंच होणं अशक्य वाटत नाही. समीर वानखेडे भोवती नव्याने आता जो फास आवळायला सुरुवात झालेली आहे ती पाहता हे सगळं शक्य वाटतंय. बरं, या सगळ्या प्रकरणात शाहरुख नेहमीप्रमाणेच गप्प होता. मोदी कतारला पोहोचण्याच्या आधी तो कतारला पोहोचलेला होता. तिथल्या सत्ताधाऱ्यांना तो भेटल्याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा, त्यांच्याशी तो बातचीत करत असल्याचे व्हिडिओसुद्धा समोर आलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्या माजी सैनिकांची सुटका होऊन ते मायदेशी परतले. मग मोदी तिकडे पोहोचले आणि त्यांनी कतारच्या सत्ताधाऱ्यांचे आभार वगैरे सगळं मानलं, सगळे ते सोपस्कार पार पडले. हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर आणि विचारात घेतल्यानंतर खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिलेली माहिती खरी वाटते, त्यावर विश्वास ठेवावा असंच वाटतं. आपण ज्याचं श्रेय घेणार होतो ते या सुब्रमण्यम स्वामीमुळे डायव्हर्ट होतं आहे आणि मोठ्या प्रमाणात ते शाहरुख खानकडे वळतं आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला खुलासा करायला सांगण्यात आला असावं असं वाटतं. परंतु शाहरुखने स्वतः यावरती काहीच भाष्य केलं नाही. मी या प्रकरणात मदत केली असं तो जर बोललाच नव्हता तर मी केलीच नाही असं तरी तो कशाला म्हणेल. पण तरीही त्याने त्याच्या सेक्रेटरीला, त्या पूजा दल्लानीला एक पत्र प्रसिद्ध करायला लावलं, एक निवेदन. आणि आपले माजी सैनिक सुटल्याचा आनंद महत्त्वाचा आहे. शाहरुख खान यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, आपल्या सरकारचं हे यश आहे वगैरे ते सगळं त्या पत्रामधनं प्रसिद्ध करण्यात आलं. अर्थात ती भाषा कोणीतरी निवेदन काढायला लावलं हे दर्शवणारी वाटत होती हे नक्की.
पण सांगायचा मुद्दा हा की ते सुब्रमण्यम स्वामींचं ट्विट आपण रिट्विट केलं तरी या अंधभक्तांची शिवीगाळ. अरे गाढवांनो, तुमच्याच पक्षाचे खासदार आहेत ना ते, मोदींनीच त्यांना खासदार केलं आहे, त्यांनी लिहिलं आहे ना ते. परंतु हे काही विचारात न घेता हे अंधभक्त सुसाट सुटतात. कधी या जमातीला अक्कल येणार आणि कधी ते आपल्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा जो अवयव असतो त्याचा वापर सुरू करणार ते कळायला काही मार्ग नाही. 2014 पासून या जमातीने मेंदूचा वापरच पूर्णपणे थांबवला आहे. अशाने गंज चढेल ना त्याच्यावरती, पण कोण समजवणार त्यांना? डोक्याच्या त्या कवटीच्या आतमध्ये गोमूत्र तरी कसं शिंपडणार यांच्या मेंदूंवरती? जाऊ द्या, सहजच हे सगळं आज तुम्हाला सांगावंसं वाटलं. थांबण्यापूर्वी अर्थात आपला नेहमीचा प्रश्न, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? तुम्ही तेवढी एक गोष्ट केलीत की मला या बावळट विकृत ट्रोल गँगशी लढायला ताकद मिळते, उमेद मिळते. तेव्हा आठवणीने चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.